26 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे मिळतील, मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे। गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार, लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या खात्यात 26 तारखेपर्यंत पैसे टाकले जाणार आहेत। लाडक्या भावांना, लाडक्या ज्येष्ठांना, लाडक्या शेतकऱ्यांना सगळ्यांना शुभेच्छा। बळीराजाचं आलेलं संकट दूर हो आणि त्याच्या आयुष्यात देखील की बहीण योजना कायम सुरू राहणार। मी हे स्पष्ट करू इच्छितो की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, कारण आमच्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली केवळ आणि केवळ त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं, त्यांचं जीवन सुखी, समृद्धी, आनंदी व्हावं आणि ते स्वतःच्या पायावर आमच्या लाडक्या बहिणी उभ्या राहाव्या, यासाठी आम्ही निर्णय महायुती सरकारने घेतला। आणि आता ई-KYC, आता विरोधक जे अफवा पसरवत आहेत, ई-KYC मुळे असं होईल तसं होईल, परंतु ई-KYC मुळे हे आधार कार्ड लिंक होईल आणि आपल्याला ही पद्धत जी आणखी सोपी होईल, सुलभ होईल आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल। आणि त्याचबरोबर ज्या योजना, इतरही योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी, त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल आणि त्यामुळे ई-KYC मुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कुणी ठेवू नये। ई-KYC मुळे आणखी सुलभता, आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील। आणि पुन्हा एकदा मी सांगतो, विरोधकांच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये। जेव्हा आम्ही सुरू केलं योजना, त्याही वेळेस विरोधकांनी याचा खूप अपप्रचार केला, परंतु लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हे मी पुन्हा एकदा सांगतो। कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर योजना ठरली आणि या महाराष्ट्रामध्ये जे लँडस्लाइड विक्ट्री जी मिळाली, त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचं देखील सिंहाचा वाटा आहे। शेतकऱ्यांचा, सगळ्यांचा, सर्वसामान्य लोकांच्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये लँडस्लाइड विक्ट्री मिळाली। त्यामुळे ज्या योजना आम्ही सुरू केल्यात त्या कधीही बंद होणार नाही। ज्या योजनांची आम्ही घोषणा केली आहे त्या देखील आम्ही टप्प्याटप्प्याने सुरू करणार। बिलकुल लाडक्या बहिणींनी घाबरण्याची, चिंता करण्याची आवश्यकता नाही। आम्ही सरकार म्हणून आणि त्यांचे लाडके भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। त्यामुळे कुठलीही चिंता आणि काही त्यांनी या योजनेबद्दल संभ्रम मनामध्ये ठेवण्याचं, शंका मनामध्ये ठेवण्याचं काही कारण नाही। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। आत्ताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे। लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि त्याचं जे वितरण आहे ते 26 तारखेपासून म्हणजेच परवा दिवशीपासून सुरू होणार आहे। हे लक्षात ठेवा, 26 तारखेपर्यंत पण ते म्हणलेत, म्हणजे आजपासून पण होणार आहे। आज 24 डिसेंबर आहे, 24 तारखेपासून 24, 25, 26, 27, 28 आणि 29 हे पुढचे 4 दिवस वाटप होणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना देवाभावांचा मोठा दिलासा सुद्धा तुम्हाला माहितीच आहे की ई-KYC आता 1 डिसेंबरपर्यंत आहे, त्याच्यामध्ये 1.5 कोटी महिलांना आतापर्यंत ई-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। सोबतच देवाभाऊने एक मोठी घोषणा केलेली आहे, ती म्हणजे उद्योजकतेच्या मार्गावर महिलांना देवाभाऊंचा स्थिर आधार आहे। लाडकी बहीण योजना पुढची 5 वर्षे सुरूच राहणार, परंतु बचत गट, मॉल्स आणि महिला सक्षमीकरणावर भर देणार, स्वयंपूर्णता आणि रोजगार निर्मिती करणार। लाडक्या बहिणींना बिनव्याजी कर्ज देणार आहेत, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना ते स्वतःचा उद्योगधंदा करण्यासाठी स्वतः प्रशिक्षणसुद्धा लवकरच देणार आहेत। सोबतच बघा, 1 कोटी लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा झालेली आहे। देवाभाऊ सरकार महिलांसाठी ही एक मोठी घोषणा असणार आहे। याच्यामध्ये 1 कोटी लाडक्या बहिणींना ते लखपती बनवणार आहेत।
त्यासाठी स्कीमसुद्धा काढलेत आहे. सोबतच 10,000 महिलांना ई रिक्षा वाटप, लाडक्या बहिणींच्या हिताची निर्णय सरकारने आता घेतलेला आहे. ते म्हणजे 10,000 लाडक्या बहिणींना ई रिक्षा वाटपाचं काम पुन्हा एकदा सरकारनं सुरू केलेलं आहे. सोबतच सरकारने ई रिक्षा वाटपासोबतच शिलाई मशीनसुद्धा वाटप सुरू केलेलं आहे, पिठाची गिरणीसुद्धा वाटप केलेलं आहे. परंतु काही लाडक्या बहिणींना बघा KYC करताना प्रॉब्लेम अजून सुरू झालेला आहे. अनेबल टू सेंड OTP असा मेसेज येत आहे. तर तुम्हाला काय करायचं अशा टायमाला थोडी जी वेबसाईट आहे ते रिफ्रेश करायची आहे, पुन्हा रिफ्रेश करायचे आहे. कारण मला सुद्धा काल हे प्रॉब्लेम आले होते. अनेबल टू सेंड OTP असा प्रॉब्लेम येत आहे. मी सरकारला त्याच्याबद्दल एक सांगितलं सुद्धा, निवेदनसुद्धा केलेलं आहे की थोडी वेबसाईट स्लो चालत आहे किंवा अशा प्रकारचा हा एरर येत आहे. तर त्यांनी पटापटा मला कमेंट्स करा कोणाकोणाला असे एरर येत आहेत. तर लक्षात घ्या, भरपूर नवीन योजना सुरू झालेल्या आहेत. ते मी पुढे तुम्हाला सांगण्याचं आहे. 2 मिनिटं व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. आता अजून एक एरर आहे त्याच्यामध्ये येत आहे, ते म्हणजे बघा, सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत नाही. याचा अर्थ असा की तुम्ही आता योजनेतून बाहेर पडलेले आहात. ज्यावेळेस कुठली एखादी महिला आधार कार्ड नंबर टाकते आणि तिला OTP येण्याऐवजी हे जर असा मेसेज येत असेल तर त्यांनी लक्षात ठेवायचं त्यांचं नाव यादीतून बाहेर काढलेलं आहे. त्यामुळं जो आजपासून जो पुढचा हप्ता येणार आहे तुम्हाला 26 तारखेपर्यंत 27 तारखेपर्यंत, त्याच्यात तुमचं नाव नाही आणि तुम्हाला इथून पुढे हप्ता मिळणार नाही. म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरचा जो 3,000 रुपयाचा हप्ता आहे तर तो मिळणार नाही. आता 1-2 तासात लाडक्या बहिणींना बघा 6,000 मिळणार का म्हणलं मी, कारण एका घरात 2 लाडक्या बहिणींना पैसे मिळतात म्हणून 6,000 रुपये मिळलेला आहे. KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता तुमच्या वडिलांचं पतीची माहिती तुम्हाला तिथे द्यावी लागते. त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं आहे की नवीन ऑप्शन आलेला आहे, ज्याच्यामध्ये जर तुमचे पती वडील हयात नसतील तर त्यांचा मृत्यूचा दाखला तुम्हाला तिथं अपलोड करावा लागणार आहे. सोबतच जर तुमच्याकडे जर डिवोर्स वगैरे झाला असेल तर त्या डिवोर्सचे कागदपत्र तुम्हाला द्यावे लागतील. बघा, टेन्शन घेऊ नका. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की आम्ही 1 कोटी लाडक्या बहिणींना लखपती बनवणार आहोत. त्यासाठी त्यांनी बिनव्याजी कर्ज योजना, ई रिक्षा वाटप योजना, शिलाई मशीन योजना, पिठाची गिरणी योजना, बालसंगोपन योजना, घरकुल योजना, अशा भरपूर योजना सुरू केलेल्या आहेत. त्यामुळं पटापटा हे अर्ज करा. कुठल्या योजनेची माहिती तुम्हाला पाहिजे आहे त्यांनी तुम्ही कमेंट्स सेक्शनमध्ये पटापटा कमेंट करा की मला ह्या योजनेची माहिती पाहिजे, हे योजना पाहिजे. तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, लाडकी बहीण कोणाला किती रुपये मिळणार? बघा, ज्या लाडकी बहिणी KYC मध्ये पात्र असतील अशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3,000 रुपये मिळणार. एका घरात 2 लाडक्या बहिणी असेल त्यांना 6,000 रुपये पुढच्या 2 तासात सुद्धा सुरू होऊ शकतात. कारण सरकारनं सांगितलं आहे की 26 तारखेपर्यंत किंवा 26 तारखेपासून पुढं हे वाटप सुरू राहणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी सुरू आहे. लक्षात घ्यायचं, ज्या लाडक्या बहिणी अर्ज पडताळणीमध्ये पात्र होतील, ज्या लाडक्या बहिणींची KYC झालेली असेल, अशाच लाडक्या बहिणींची यादी ही बँकेत जमा केली जात आहे. त्यामुळं तुम्हाला चेक करायचं आहे आपली KYC झालेली आहे का, आपलं नाव यादीत आहे का. यादीत नाव असणं खूप महत्त्वाचं आहे. जर यादीत नाव नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणं बंद होईल. आता कोणत्या बँकेत पैसे येतील तर सुरुवातीला पोस्टाच्या खात्यात आणि काही मोजक्याच बँकेत पैसे नाही. त्यामुळे तुमची बँक कोणती आहे हे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. कोणता जिल्हा आहे हे कमेंट करा. तुमची KYC झाली आहे का कमेंट करा. KYC करताना कुठला प्रॉब्लेम येत आहे का ते कमेंट करा. तुम्हाला कुठल्या इतर योजनांची माहिती हवी असेल ते कमेंट्स करा. कारण भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना भरपूर योजनांची माहिती नाही आहे. त्यासाठी आपण पुस्तकसुद्धा लिहिलेलं आहे. तुम्ही आपला चॅनल जॉईन करून सरकारी योजना पुस्तक हे डाउनलोड करू शकता, ज्याच्यामध्ये मी 100हून अधिक तुम्हाला माहिती दिलेली आहे. तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत